वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि त्या प्रयोजनाचा विचार सांगत असताना प्रत्येकाला प्राप्ती ही अपेक्षा, हेच त्याचं फल आहे. प्रयोजन आहे. कसं आहे ते आपल्याला विस्ताराने त्यांनी सांगून दिलेलं आहे. जरी आपल्या अंतःकरणामध्ये जरी प्रयोजन शब्द जरी नसला तरी फल हा प्रत्येकाला शब्द पाठ आहे. फलाच्या संबंधानेच मनुष्य प्रवृत्त होतो. फल मिळत नसेल तर मनुष्य प्रवृत्त होत नाही. म्हणून आज सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे, असं सुख प्राप्त व्हावं की ज्या सुखाचा नाश कधी होऊ नये आणि दुःख मात्र कायमचं जावं. त्याला शास्त्रामध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, फक्त हे शब्द वापरले जात नाहीत व्यवहारामध्ये, एवढाच फरक आहे. तर तेच आहे, अर्थ तोच आहे, फक्त शब्दामध्ये फरक आहे. सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणणं काय, आणि कायमचं दुःख जावं आणि असं सुख प्राप्त व्हावं त्या सुखाचा कधी नाश होऊ नये, अर्थ तोच आहे. फक्त भाषेमध्ये फरक आहे. म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे आणि हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे. आणि ते या ग्रंथातून आपल्याला मिळतं असा त्याचा विचार सांगितला. त्याच्याकरता ते कसं मिळतो, त्या अध्यास अधिष्ठानाचा विचार त्याच्यामध्ये प्रकट केलेला आहे. सत्य आणि असत्य याचा विचार मांडला. सत्य एकच आहे, पण आपण असत्यालाच सत्य म्हणतो, असत्यालाच सत्य म्हणतो. हाच काय आहे, भ्रम. याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, अध्यास. अध्यास होण्याकरता त्याला काहीतरी अधिष्ठान लागतं. अधिष्ठानाशिवाय अध्यास होत नाही. आणि ज्यावेळी अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळी अध्यस्त पदार्थ अधिष्ठानरूप होतो, असा सिद्धांत आहे. त्याला स्वतंत्र सत्ता नाही आहे, स्वतंत्र अस्तित्व त्याला नाहीच आहे. ज्यावेळी आपल्याला दोरीचं ज्ञान होईल त्यावेळी आपल्याला भासलेला सर्प दोरी स्वरूपच होईल. तसं हे जगत जरी आपल्याला दिसत असलं तरी ते मिथ्या आहे का, भासतं आपल्याला. पण ज्या दिवशी अधिष्ठानाचं ज्ञान होईल त्या दिवशी मात्र आपला निश्चय होईल काय, असाच विचार केला ना. लौकिक उपायाने हे निवृत्त होणार नाही म्हणून वेदांत शास्त्राला महत्व दिले. वेदांत शास्त्र ते प्रतिपादन करते किंवा फक्त वेदांत शास्त्रच हे कळवून देते. बरोबर. शास्त्राशिवाय, कारण हे विचाराने निवृत्त करायचं आहे. इथं क्रियेचा संबंध नाही आहे. भ्रम हा झालेला आहे, वास्तवात नाही आहे. ते समजलं तरच निवृत्ती. म्हणून विचारच तिथं पाहिजे. विचार म्हणजेच विवेक, विवेक म्हणजे ज्ञान. बाकी कशानेच होणार नाही. रज्जूवरती भासलेला सर्प तो मारून जाणारच नाही, त्याला दोरीचं ज्ञान झालं पाहिजे. तसं जगताचा मिथ्यात्व निश्चय होण्याकरता अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय भ्रमनिवृत्त होणारच नाही. स्वप्न पडलेलं आहे, स्वप्न घालवण्याकरता काय केलं पाहिजे, मंत्र म्हटले पाहिजेत, त्याला जागच केलं पाहिजे. तिथं लौकिक उपाय काहीही चालत नाही. फार भयानक स्वप्न पडले आणि तो ओरडायला लागलाय, बरं का, रडायला लागलाय, लोक म्हणते डॉक्टरला बोलवा, डॉक्टरला बोलवा, तो रडायला लागलाय, काय झाले बघा. नाही चालायचं, त्याला जागच करावं लागेल.
म्हणजे स्वप्नामध्ये झालेलं दुःख निवृत्त करण्याकरता त्याला कुठलाही लौकिक उपाय लागू पडत नाही, त्याला जागच करावं लागेल. तसं जगताचा मिथ्यात्व निश्चय होण्याकरता त्याच्या मागं काय सत्य आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान झाल्याशिवाय निवृत्त होणार नाही म्हणून वेदांत शास्त्राने सांगितलं. म्हणून वेदांत शास्त्राशिवाय पर्याय नाही असा विचार मांडलेला आहे. आणि असा विचार मांडत असताना याच्याविषयी व्यष्टी आणि समष्टीचा विचार एक मांडला. व्यक्तिगत जी सत्यत्वाची बुद्धी होते त्याला व्यष्टी आणि सर्वांना होती त्याला समष्टी म्हणतात. जगताविषयी निर्माण झालेला भ्रम हा समष्टी आहे आणि ज्याचा ज्याचा त्याच्या प्रपंचाविषयी त्याच्या देहाविषयी निर्माण झालेला भ्रम व्यष्टी आहे. व्यष्टी असो समष्टी असतो, तो घालवण्याकरता तिथं शास्त्राचाच विचार पाहिजे. शास्त्राच्या विचाराशिवाय तो निवृत्त होणार नाही. पण हा निर्माण झालेला भ्रम त्याच्याविषयी काही कारण मीमांसा सांगितलेले आहे आणि त्याच्याविषयी काही पूर्वपक्षीच्या मताने विचार केलेला आहे. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे नाम आत्मस्वरूपाचे जे अज्ञान ते आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. त्यास अज्ञानास कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्याध्यास म्हणतात. कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगून नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. आता तो अध्यास सांगितला म्हणजे भ्रम. लक्षात ठेवा, नाहीतच भ्रम होतो आपल्याला फार. अध्यास वेगळा आणि भ्रम वेगळा, भ्रम वेगळा आणि अध्यास वेगळा. अध्यास म्हणजेच भ्रम आणि भ्रम म्हणजेच अध्यास. आमच्या तुमच्या रोजच्या बोलीभाषेतला शब्द आहे भ्रम आणि शास्त्राने वापरलेला शब्द आहे अध्यास. मग त्या अध्यासामध्ये दोन प्रकार सांगितले, एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. मग त्या दोन्हीचाही विचार करावा लागेल. आता तो पहिल्यांदा कारणाध्यास दुःखाला कारण आहे का कार्याध्यास दुःखाला कारण आहे असे एक प्रश्न आहेत दोन. बरं का, काय प्रश्न आहे? कारणाध्यास दुःखाला हेतू आहे का कार्याध्यास दुःखाला हेतू आहे याचा विचार करावा लागेल. म्हणजे कार्यामुळे दुःख होतं का कारणामुळे दुःख होतं? एकदा कारणातून भ्रम होतो आणि एकदा कार्यातून भ्रम होतो. मग ते खरेच आहेत का त्याचा ओळख करावा लागेल. तो सिद्ध केला पाहिजे पहिल्यांदा, मग हेतू आहे का नाही ते पुढं बघू. दुःख होते का नाही. मग ते पहिलं, कारण एक विचार सांगितला जातो, एका शेतामध्ये कुटुंब राहत होतं आणि ते राहत होतं. त्या शेतामध्ये राहत असताना अंगणामध्येच विहीर होती. बरं का, विहीर होती. ते रांगत 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 मूल विहिरीकडे गेलं, कोणाचं लक्षच नाही. रांगत विहिरीमध्ये गेलं आणि ती विहिरीच्या काठावरून वाकून बघता ते विहिरीत पडलं. बरं का, विहिरीत पडलं. घरातले लोक बाहेर आले, बघतात तिकडं कुठं मूल दिसेना. शोधता ते विहिरीकडे गेले. विहिरीच्या काठावरती ती विहिरीत पडलेलं त्यांना दिसलं. लगेच लोक म्हणते, अहो ते पडलं, दिवस चांगला आहे का बघा. म्हणले, काय घडले काय बघा, त्याचं काय म्हणतात रास आहे का बरोबर बघा. एक म्हटला, आता त्याचं कारण बघायची वेळ नाही, त्याला आता वर काढून वाचवायचं बघायची कारण आहे. आता इथं कारणाचा विचार करा नाही, आजचा दिवस चांगला आहे का, त्याचं रास चांगले आहे का बघा, त्याच्या काय प्रारब्धात काय आहे का म्हणून ते पडलं का बघा. आता त्याला वाचवायचं आहे ना, वाचवण्याकरता पहिल्यांदा त्याला बाहेर काढा. आता कारणाचा तिथं विचार कर नाही, तिथं फक्त आता कार्याचा विचार. ह्याला बाजूला काढून वाचेल कसं, बरोबर आहे. तेव्हा कधी कारणाचा विचार करावा लागतो तर कधी कार्याचा विचार करावा लागतो. तुम्ही जर कारणाचा विचार करत बसला तर ती जगायचं नाही. ते
जगायचं नाही. तसं इथं कारणाध्यास दुःखाला हेतू आहे का कार्याध्यास दुःखाला हेतू आहे, तोच संबंध इथं सांगितला बरं का. हां, मग कोणता नेमका आहे त्याचा विचार इथं करावा, करूया म्हणून सांगतात. म्हणून कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगू, नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. इथं असा विचार मांडला की कारणाध्यास दुःखास हेतू नसून कार्याध्यास दुःखास हेतू आहे असं वर्णन केले बरं का. कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. हा, कारण दुःखाला हेतू आहे का कार्य दुःखाला हेतू आहे. तर इथं असा प्रश्न केला की कारण हे दुःखाला हेतू नसून कार्याध्यास दुःखास हेतू आहे, पण प्रथम तो कार्याध्यासा असंभवते संभवने आहे का याचा विचार केला पाहिजे. असंभव सांगू, नंतर कारणाध्याचा विचार करू. संभव आणि असंभव असं संभवनीय आहे का, त्याच्यावेळी असंभव वाटतो त्याचा विचार पहिल्यांदा करू. म्हणून पूर्वपक्षीच्या मताने कार्याध्यासाचा असंभव, पूर्वपक्षाने मत केले हे असंभव आहे. पूर्वपक्ष काय म्हणतो, असंभव आहे. असं घडणं शक्यच नाही, असं घडू शकू शकत नाही असं त्याने मत मांडलेलं आहे. कसं ते पाहू. अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध म्हणतात. तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. पण बंध अध्यासरूप नाही म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण जे त्या वस्तूचे अज्ञान, त्या दोघांस निवृत्त करते. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान रज्जूचे ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या अध्यासास कारण जे रज्जूचे अज्ञान त्याची निवृत्ती करते. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आत्म्याचे ठिकाणी अहंकारादी बंध अध्यास रूप नाही, कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काही कारणे असतात. कारण समुदायास सामुग्री म्हणतात, ती कारणे अशी. आता त्यानं प्रश्न निर्माण केलाय बरं का. हो, गुंतागुंत आहे सगळी. हो, गुंत आहे. त्यांनी पहिला प्रश्न केला, बंध अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध म्हणतात. बंध म्हणजे बांधणे, बंध म्हणजे बांधणे. आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू. आत्मवस्तू आपले जे स्वरूप आहे त्याला आत्मा म्हणतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं अनात्म आहे. देह सुद्धा अनात्मच आहे, अहंकारादी सुद्धा अनात्मच आहेत सगळे. आत्मा आणि अनात्म. मी अनात्म वस्तूच मनुष्याला आज बंधनाला कारण आहे. मी आणि माझं, मी आणि जी वस्तू, जे आपलं स्वरूप नाही त्याला तुम्ही माझं म्हणायला लागला, आणि माझं म्हटल्यामुळे तुम्ही बंधनात सापडला ना. म्हणून सरळ वर्णन केले संतांनी, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. बंधन, बंध नसलेलं माझं म्हणणं यालाच बंधन म्हटलेलं आहे. नसलेलं माझं म्हणणं यालाच बंधन म्हटलेलं आहे. माऊलींनी त्याला दृष्टांत दिलेत. माकड धरणारे लोक आहेत ना, ते माकड धरणारे लोक काय करतात, त्या घागरीमध्ये फुटाणी फार आवडतात माकडाला बरं का. माकडाला फुटाणी फार आवडतात. मग त्या घागरीत फुटाणी किंवा त्या डब्यात फुटाणी ठेवायची, आणि ते
जिथं माकडं असतात ना तिथं ते ठेवायचं आणि आपण लांब बसायचं. एक मूठभर असे त्यात 2 मुठी ठेवायचे फुटाने. मग ती घागरीचं तोंड असतं ना, ते हात बरोबर जातोय जाताना आत बरं का. आत गेल्यानंतर ते माकड असं मुठीत धरते. मुठीत धरल्यामुळं आता ते फुटानं घेऊन ते बाहेर हात काढायचा प्रयत्न करते. आता मूठ धरल्यामुळं त्या घागरीच्या तोंडातून त्या डब्याच्या तोंडातून हात बाहेर येत नाही. हात बाहेर येत नाही. आता ते अडकलं, बांधलं गेलं कोण? माकड. कोणी बांधलं त्याला? हां, स्वतःच त्यांनी बांधून घेतलं. ते हात फुटानं काढण्याचा बाहेर प्रयत्न करते पण मूठ सोडत नाही ना. मूठ सोडले तर फुटाने जातात आणि हात मोकळा रिकामा बाहेर येतोय. मग ते फुटाण्याच्या आमिषानं काही प्रयत्न करतं, ते डबा फोडण्याचा प्रयत्न करतं, पण मुठीतलं काय फुटाने सोडत. बांधून घेतलं का नाही? हाच बंद आहे बरं का. आपला आपण बांधवीला गळा. हा, दुसरा पोपटाचा दृष्टांत दिला. पोपटाला फळ त्याला पिरू आवडतो. मग ती पिरू असा पुढं ठेवायचा आणि ती नळी ती ठेवायची. ती नळीवरती बसली की नळी फिरते. आत त्याच्याखाली एक आत पोकळ असतं, ते पाय ठेवलं की ते फिरतं. फिरलं की काय होतं त्याचं? हां, पाय वर आणि डोकं खाली. हां, ते असं पक्क धरते. ते म्हणते मी जर पाय सोडलो तर पडेन, पण त्याच्या लक्षात येते नाही पाय सोडल्याशिवाय मी उडून जाऊ शकत नाही. पण ती उलटं झाल्यामुळे पाय सोडत नाही, ते पक्क धरतं बरं का. हां, आणि परिणाम येणारी माणसं येतात आणि त्याला धरतात. जे मोकळं होतं त्या आमिषाने आयुष्यभर पिंजऱ्यात बसतं. कोणा चाललंय? पोपट्याचं चाललंय बरं का. माकूड सुद्धा मोकळं होतं पण ते बंधनास सापडलं. तसं आपण मुक्तच आहोत, मोकळेच आहोत, पण आपणच आपल्याला बांधून घेतलं. या अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नसलेला अहंकार निर्माण झाला. मी केलंय, माझं घर आहे, माझी गाडी आहे, माझ्याशिवाय काय चालणार नाही, मी 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 केलं ना, मग बंद. ह्यालाच बंद म्हटले बरं का. आता हा दिसण्याचा पदार्थ आहे का मानलेला पदार्थ आहे? मानलेला पदार्थ आहे. बंद कुठं दिसतच नाही, दिसत नाही कुठं. लक्षात ठेवा, आपण मानलंय, आपण मानलंय. हां, ही माझी बायको, ही माझी आई, ही माझी बहीण, हा माझा भाऊ. का त्यांच्या कपावर चिठ्ठ्या लावल्यात? हां, नाही. आपण मनानेच मानले. हा, इतकं बांधलंय ना, शेवटपर्यंत तुम्हाला जाळलं तरी ती सुटत नाही, जाळलं तरी सुटत नाही. असा आपण प्रत्येक अनात्म पदार्थाला मानलेला आहे आणि बांधून घेतले. लक्षात ठेवा, बांधून घेतले. म्हणून गुरुहरी महाराज ते उदाहरण द्यायचे गाढवाचं. कशाचं? गाढवाचं. गाढवाला गोटा लागत नाही बरं का. हां, आणि गाढवाला बांधायला दावंसुद्धा लागत नाही. मग ती गाढवं पाळणारी माणसं काय करतात? तिथे खुंटा रोवतात आणि त्या खुंट्याजवळ त्या गाढवाला उभं करतात. गाढवाला उभं केल्यानंतर त्याच्या पायाला फक्त असं हात करतात, असं बरं का. असं केलं ना, ते गाढव म्हणते मला मालकाने बांधलंय. मालकाने मला बांधलंय. ते रात्रभर ती जागा सोडत नाही बरं का, रात्रभर ती जागा. हां, त्याला बांधलेलं दावं कुठंही नाही, बांधलेलं दावं कुठं नाही. फक्त त्याने असा हात लावल्यावर ते म्हणते मला बांधलंय बरं का, मला बांधलंय. ज्या दिवशी मंडोळ्या बांधल्या, ज्या दिवशी बाशिंग बांधलंच हो, त्या दिवशी बांधला. हां, तो काय म्हणतोय? हिचा नवरा म्हणून मी आता झालो, मला बांधलं. हां, प्रत्यक्ष बांधलेलं आहे का? तुम्ही मनानेच बांधून घेतलं ना. हां, म्हणून अनात्म पदार्थाच्या ठिकाणी माझेपणा जो निर्माण झाला हाच बंद आहे.
मग कुठल्या दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर निवृत्त होईल हो? अमेरिकेला, परदेशात. हां, काही डॉक्टर म्हणतात इथं उपाय नाही, ह्याला मुंबईला न्यायला पाहिजे. मुंबईला नेल्यानंतर ते म्हणतात दिल्लीला न्यायला पाहिजे. दिल्लीला ते म्हणतात अमेरिकेला न्यायला पाहिजे. हा बंद निर्माण झाला, हा कुठं नेल्यानंतर निवृत्त होलो? हां, स्वर्गात जरी गेला तरी निवृत्त होणार नाही. जगाच्या पाठीवरती तुम्ही त्रिभुवनात कुठेही जा, निवृत्त होणार नाही. का? नाहीच आहे ना तो. हां, बंद. बंद शब्दाचा अर्थ काय सांगितला? अहंकारादी आता अनात्म वस्तू यास बंद म्हणतात. आपण प्रत्येक वस्तूशी बांधलो गेलोय, लक्षात ठेवा. बांधलो गेलोय, लक्षात ठेवा. 4 गाड्या दारात लावलेल्या आहेत. दुसऱ्या गाडीला कोणी पोरांनी दगड मारला, काय फरक पडत नाही. पण आपल्या गाडीला दगड मारला की हो, का माझी गाडी, माझी गाडी. म्हणजे एवढं बांधलेलं आहे बरं का. एवढं बांधलंय. म्हणून अनात्म वस्तूविषयी निर्माण झालेलं तादात्म्य, अनात्म वस्तूविषयी निर्माण झालेलं तादात्म्य, त्या तादात्म्याला बंद म्हटलेलं आहे. त्यांनी बंदाचं पहिलं स्वरूप सांगितलं आहे. तो बंद जर वेदांती म्हणतात, असं त्या बंदाचं स्वरूप आहे, असं वेदांती बंदाचं स्वरूप सांगतात, असं पूर्वमक्ष सांगतो बरं का. तो बंद जर वेदांती म्हणतात, त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. आता तो आत्म्यावर अध्यस्त आहे, आत्म्यावरती अध्यस्त आहे. हां, कारण मानले म्हणजे तुम्ही नसलेलंच मानले ना. म्हणजे मानलं, त्याला मान्याकरता त्याला काहीतरी आधार असेल का नाही? त्याला काहीतरी आधार असेल का नाही? मग वेदांताचं मत काय? हां, आत्मवस्तूविषयी आत्म्यावर अध्यस्त आहे तो बंद, आत्म्यावरती अध्यस्त आहे. मग आत्म्यावरती तो अध्यस्त आहे, तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती व्हायला पाहिजे, पण तो पूर्वपक्ष म्हणतोय होत नाही. तो काय म्हणतोय? होत नाही म्हणतोय तो, बरं का. काय मग तेच की सांगू दे, आपल्याला एक एक गोळी वाचत पुढे जायचे आहेत ना. वाचणाऱ्यांनी ऐकणाऱ्यांनी पुढचं न वाचायचं, मागं वाचायचं. विद्यार्थी रज्जूचं ज्ञान झाल्यामुळं सर्पाची निवृत्ती झाली. हो, ह्यांचं म्हणणं आहे की आत्म्याच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती झाली पाहिजे. आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती, पण बंद अध्यास्वरूप नाही, असं तो म्हणतोय. हां, तो अध्यासच मानत नाही पहिल्यांदा, म्हणजे भ्रम मानत नाही आहे. हां, वेदांत शास्त्राने तो अध्यास मानलेला आहे, भ्रम मानलेला आहे. पण त्याचं म्हणणं आहे बंध अध्यास्वरूप नाही आहे, म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्तीही संभवत नाही. बंद म्हणजे वरती काय हेडिंग आलंय? कार्याध्यास. बंद म्हणजे कार्य, बंद म्हणजे कार्य, बरं का. हां, आणि स्वरूपाच्या विषयी असलेलं अज्ञान म्हणजे कारण. हां, बंद हा कार्यरूप आहे, कारणरूप नाही आहे. हां, दिसणारं जग सगळं कार्य आहे, सगळं कार्य आहे. जे जे आपल्याला दृष्टीला दिसतं ते सगळं कार्यच आहे, कार्यच आहे, कारण नाही आहे. कारण कधीही दिसत नाही, कारण कधी दिसत नाही. कुठली नक्षी चालू आहे बिंबावरती, मागावरती? हां, पांढरे आहे का रंगीत आहे? हां, ती दोऱ्या आहेत, त्यातला कापूस दिसतोय. आता पण किती बिंब झाली? हां,
पण कापसाशिवाय तो झाला का? पण कापूस दिसला का पण त्यात कोणाला त्यात नाही आहे. तो पटच दिसतोय, कापूस दिसत नाही. हां, कारण दिसतच नाही, सगळं कार्यच दिसतं बरं का, लक्षात ठेवा. हां, तसं आज आम्हा तुम्हाला ते दिसतं, सगळं कार्य दिसतं, कारण दिसत नाही. हा तर सगळा ब्रह्मगोटा आहे ना. हां, म्हणून लोक म्हणतात देव असता तर दिसला असता. देव असता तर आणि दिसला असता तर त्याला देव म्हणता आलं असतं का? शास्त्र म्हणतं ते दिसतं त्याला देव म्हणताच येत नाही. जे दिसतं त्यालाच जगत म्हणतात. दिसतच नाही ते, पण ते कार्यामध्ये असतं. ते असल्याशिवाय दिसत नाही हे मात्र ऐकणाऱ्याच्या लक्षात येत नाही. ते म्हणते कारण दाखवा, देव दाखवा म्हणतोय. देव? अरे ज्या अर्थी हे जग आहे त्या अर्थी देव आहे. जग आहे त्या अर्थी देव आहे का? कारणाशिवाय कार्य होत नाही. कारणाशिवाय कार्य होत नाही. ज्या अर्थी जगत दिसतं त्या अर्थी या जगत हे कार्य आहे, याला कारण काहीतरी असलं पाहिजे. दिसत नसलं तरी कारणाशिवाय कार्य होत नाही ना. कारणाशिवाय कार्य होत नाही. पण हा पूर्व पक्षी मानायला तयार नाही. हे जगाचं यानं प्रतिनिधित्व घेतलंय. जगाचं प्रतिनिधित्व घेतलं, लक्षात ठेवा. सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व घेऊन आज सांगतोय हां अरे बंद खरा आहे. मग ह्याच्या पार्टीचे लोक जास्त आहेत. हेच लोकांना पडतं ना. हां, किती सरकारने काम चांगलं केलं तरी विरोधी पक्ष म्हणतो तेच बरोबर आहे म्हणतो तो. विरोधी पक्ष म्हणतो तेच बरोबर आहे. हां, तसंच आहे. म्हणतो बंद अध्यास्वरूप नाही. त्याला काय सांगायचं? खरं आहे, बंद खरं आहे. हां, म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. त्यानं आपलं जीवन आपल्याला शिकवले बरं का, पुढं वाक्य वापरले त्यानं. हां हां, त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. कारण ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण ते त्या वस्तूचे अज्ञान या दोघांस निवृत्त करते, असा तुमचा नियम आहे. असा तुमचा वेदांतशास्त्राचा नियम आहे. हां, त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. पण ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण जे त्या वस्तूचे अज्ञान त्या दोघांस निवृत्त करते. उदाहरण त्यानं आपलंच दिलेलं आहे. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या अध्यासाच कारण जे रज्जूचे अज्ञान यांची निवृत्ती करते. निवृत्त करतं ते. ते अज्ञान निवृत्त करतं आणि तो निर्माण झालेला सर्पाचा कार्याध्यास तोही निवृत्त होतो, सर्प निवृत्त होतो. तसं इथं होत नाही म्हणतोय तो. तर तुमचं बोलणं असंभव आहे. लक्षात आलं का? हां, म्हणतो पहिला म्हणतोय असंभव आहे. कार्याध्यासाचा असंभव. हा, बंद निवृत्त होत नाही. बंद म्हणजे कार्य, त्यालाच कार्याध्यास म्हटलं. तो निवृत्त होऊ शकत नाही, असंभव आहे. आणि तुम्ही म्हणता निवृत्त होऊ शकतो. हां, फक्त काय लक्षात ठेवायचं गुह्य, फक्त त्यांनी बंदाला सत्य मानलंय. बंदाला सत्य मानले आणि वेदांत सांगतं बंद सत्य नाही, स्वरूप आपलं सत्य आहे. हां, जे 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 देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण रकुमादेवी वराचे. हां, ज्ञानोबरांनी वरण जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. जे जे डोळ्याला दिसतं ना ते स्वप्नासारखंच आहे, मृगजळासारखंच आहे. म्हणून चिंती रकुमादेवी वर. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा का? तो सत्य आहे, तो सत्य आहे. आणि दिसणारं सगळं भासमान आहे. पण हा मात्र पूर्वपक्ष म्हणतो बंद सत्य आहे. हां, त्यामुळे तर असा घोटाळा त्याने निर्माण केला ना. हां हां,
म्हणजे आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही जगताला सत्य म्हणतो, जगताला सत्य म्हणतो. बघा ना माणसं, गुरुजी सांगायचे, परभणीकर गुरुजी, एका ग्रस्ताची बायको वारली. बायको वारली, तो रडायला लागला. आता ते गुरूंच्याकडे नेहमी पाठायला यायचा. गुरुजींनी त्याला विचारलं, तू रडत होतास बायको मेल्यानंतर, मग बायको खरी आहे का कुठे आहे? हां, गुरुजींनी तिला प्रश्न काय केला, बायको खरी आहे का कुठे आहे? मग कुठे आहे? मग कुठे आहे तर गेले तर रडायचं काय काम म्हणले. हां, अरे ती गेली होतीस, खोटीच होती ना, खरी नव्हतीच ना, मग खोटं जाणारच आहे. तू रडतो कशाला म्हणले? तू रडीने आता ती किती रडल्यानंतर ती परत येणार आहे म्हणले? येणारच नाही, कारण ती खरी नव्हतीच ना. मग खरी नव्हती, ती खोटीच होती, गेली, त्याचे रडायचं काय? आपण हेच लोकांना सांगतो, अहो अर्थ काय, ते गेलेले का परत येणार आहेत? आपण एखाद्याचं दुःख सांडायला जातो, अहो ते गेला, जाणारच होता, आता का रडून येणार आहे का? हे शास्त्र तिथं बोललं जातं, पण ते वेदांतशास्त्र असं कोणाला माहीत नाही. हां, आतापर्यंत गेल्याला कोणी आलाय? हां, असं लोक सांगतात बरं का. हे जगताला सत्य म्हणणारी माणसं तीच तिथं असत्य सांगतात. पटवून देतात. आतापर्यंत गेल्याला कोणी आलाय का? तो मरणारच होता, आज ना उद्या, उद्या मरायचो, आज मेला, त्यात दुःख काय म्हणायचं? हो. म्हणजे असं बोलतात माणसं त्यावेळी बरं का, म्हणून तर ते वर्णन केले ना. वैराग्याचं वर्णन करताना हेच वर्णन केले. माणसं मशाना जातात, मशाना गेल्यानंतर काय बनतो, पण काय खरं नाही बरं का. पाण्यावरचा बुडबुडा, पाण्यावरचा बुडबुडा, काय काय अर्थ नाही जगण्याला. वैराग्य आहे, तेच जर वैराग्य आयुष्यभर टिकलं ना, त्याला कुठंही ब्रह्मज्ञान संपादन करायला द्यायची गरजच नाही. हां, पण ते टिकत नाही ना. सगळी माणसं रडत असतात, ती जुळाजुळी चालू असते, ती सरपण रचत असतात. हां, त्यावर झोपवतात. ते झोपल्यानंतर मग सगळ्या ते शेवटी अग्नीत येतात. अग्नील्यानंतर सगळ्यांनी म्हणत, झालं बंडोपंत बघा, आपले असंच आहे, काढा तंबाखू. अरे आता तर असत त्याच्या वैराग्याच्या गप्पा मारत होता. मशानातून बाहेर पडल्याबरोबर काय आलं, परवा तुमच्या मुलीला स्थळ आलं तर काय झालं, आता तर तिथं म्हणला वैराग्य, आणि इथं तर आता लग्नाच्या गोष्टी काढायला लागला. हां, क्षणापुरतं मशानापुरतंच जे होतं त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. तो विचार राहत नाही. आमचं असं दिवसातून किती वेळा तरी वैराग्य येतं आणि किती वेळा तरी जातं. हां, नवरा बायकोचं भांडण होतं की, हां, आता आयुष्यभर बोलणार नाही म्हणतो इथं, पुन्हा तुझं तोंड बघणार नाही कुठंपर्यंत, दिवस मावळेपर्यंत. हां, म्हणजे हां, आज माणसं जी बोलतात ती क्षणापुरतं बोलतात. त्याला कधी कधी हे पटतं, पण तो विचार स्थिर राहत नाही. हो, फार मोठं दुःख आलं की त्याला खरंच म्हणतं, काय खरं नाही बरं, कसं खोटंच आहे म्हणते. पण ती विवेकातून निर्माण झालेलं स्वरूप नाही बरं का. हां, क्षणापुरतं झालेलं आहे, पश्चात्तापातून निर्माण झालेलं. हां, तेव्हा आज सकल समाजाची परिस्थिती अशीच आहे, प्रत्येकजण ह्या कार्याला सत्यच मानतो. बंद हा कार्यरूपच आहे, कार्यरूपच आहे. हां, मग त्याचं म्हणणं आहे, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती होते आणि त्याच्या अज्ञानाची पण निवृत्ती होते. त्याला काय करावं लागत नाही. पण बंद तसा जात नाही ना म्हणतो तो, बंद तसा जात नाही. दोघास निवृत्त करते. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान, रज्जूचे ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या अध्यासास कारण जे रज्जूचे अज्ञान यांची निवृत्ती करते, म्हणजे भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, खोट्या वस्तूची होते. बंद आमचा सत्य आहे, सत्याची होत नाही, खोट्याची होते. सर्प खरा का खोटा दोरीवरती बसलेला? हां हां, मग तुमचा सिद्धांत काय? वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे
खोट्याची निवृत्ती होते. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, असत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होते, असं तुमचं मतच आहे. पटवून दिले आपल्याला त्याने. हा, पडतंय लगेच का? अनंत जन्माचे संस्कार आहेत, अनंत जन्माचे संस्कार आहेत आपल्यावरती. एक जन्म नाही. असे पट मग ते सांगायला ना, अनुभवाचं आहे ना ते, अनुभवाचं आहे ते पडतंय. हे अनुभवाचं आहे, ते अनुभवाचं नाही आहे. हा हो, अनुभवाचं लवकर पडतं ना, पुढचं अनुभवाचं नाहीच आहे, हे अनुभवाचं आहे. हा प्रत्येकाचा अनुभवच आहे ना. आता तुम्ही विचार करा, अनुभव अनंत जन्माचे संस्कार या शब्दाचा अर्थ काय? आता आपण चौघीचा अभ्यासाला बसलोय, लाखो लोक ह्याचा विचार करत नाही. जन्माला आलं ते भोगतात पुन्हा मरतात, आलं ते भोगतात पुन्हा भोगतात पुन्हा मरतात. असे किती जन्म गेले, ते पक्कच होत जाते ना अज्ञान. हा, असा आतापर्यंत किती जन्म झाले मनुष्याचे, किती तर जन्म झाले. मनुष्याचे जन्म झाले नाहीत असे नाही आहेत, पुष्कळ जन्म. आपण मनुष्य म्हणून बऱ्याच वेळा जन्माला येऊन गेलोय, पण ज्ञान झालं नाही. ज्ञान झालं नाही पुन्हा भोगायचं ना. ज्ञान झालं तरच याच्यातून तू मुक्त होतो, ज्ञान नाही झालं तर तू मुक्त होत नाही. आता या जन्मात आपल्याला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. हा, ही इच्छा अभ्यास करता 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 जर आपला आयुष्य संपलं, पण पुढची व्यवस्था पुढे होते बरं का. ह्या जन्मात ऐकलेले संस्कार जागे होतात. त्याला वाटतं काय नाही, आता हे निवृत्त करण्याकरता आपण पुढची साधना केली पाहिजे. ह्या जन्मात समजून घ्यायचं, निवृत्त करायचा प्रश्न बघू नंतर. हां, हे ऐकल्यानंतर खरंच हे आपल्या एकदा अवस्था अशी जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे असं चिंतन करता करता शेवटी शेवट व्हावा. शेवट झाला की मग तुम्ही मात्र पुढच्या जन्मामध्ये निवृत्त करू शकता. पण या जन्मात तुम्ही ऐकलंच नाही, पुन्हाच मरायचं. हां हां, तेच ना. म्हणून अनंत जन्माचे संस्कार झालेत आपल्याला. खोट्याला खरं म्हणायचे, खोट्याला खरं म्हणायचे. प्रपंच खोटाच आहे, पण आतापर्यंत आम्ही ते खोटं आहे कधी ऐकलंच नाही. खरंच आहे असं ऐकत ऐकतच आपण आलोय ना. हां, कधीच नाही. हां, ते सांगणारा कोणतरी भेटला पाहिजे का नाही, ऐकण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे का नाही. हां, म्हणून ते गोष्ट सांगायची. महाराज, मुलं अंगणामध्ये खेळत होते, पैशाचा खेळ, आणि एक गोसावी आला भिक्षा मागायला. बराच वेळ त्यांनी भिक्षा मागण्याकरता त्या दारात उभं राहिला, पण त्याचं लक्ष गेलं त्या पैशाकडे, त्या गोसाव्याचं पैशाकडे लक्ष गेल्यानंतर ते पोरं खेळते तिथंच तो उभा होता. आणि त्या पोरांच्या नजर चुकीनं एक पैसा त्याने पायाच्या अंगठाने उचलला आणि तो हातात घेतला आणि हातातून खिशात घातला. ते एका पोराने बघितलं आणि बघितल्यानंतर तो म्हणा, हो तुम्ही पैसा, मी मला पैसा तुमचा घेतला नाही म्हणले. अहो तुम्ही घेतलाय ते सांगून ऐकना ते पोरग आत गेलं रडत, आई 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 हा गोसाव्याला आणि यांनी माझा पैसा घेतला. ते म्हणलं, मी पैसा मी रोज भीक मागायला येतो, मी भीक मागायला आलोय, भिक्षा मागायला आलोय, मी पैसा पोरांचा कशाला घेऊ म्हणले. नाही म्हणले, आई याने घेतलाय. ते म्हणलं मी घेतला नाही. ते पोरगं म्हणते घेतलंय. तो म्हणतो नाही. ते रडणं काय त्या पोराचं थांबे ना. तो आईला पुन्हा पुन्हा सांगायला लागलं. ते आई म्हणते, अहो मी घेतलाच नाही तर देण्याचा संबंध कुठे येतोय म्हटलं. आता ह्याचं रडणं तर थांबे ना, हा तर कबूल होईना. आईने सांगितलं, बाया तो पैसा खोटा होता म्हटल्यावर तो दचकला बरं का गोसावी. त्याने हळूच खोटा होता तो म्हटल्याबरोबर त्यानं हळूच खिशातून काढला आणि टाकला. हां, पण खोटा होता म्हटल्यावर पोरगं रडायचं थांबलं. खोटाच होता ना, जाऊ दे ना, खोटाच होता, मग जाऊ दे म्हटलं. त्याचं रडणं थांबलं. खरं होतं म्हणून ते रडत होतं. खोटा आहे असं सांगणारे कोण भेटले?
आई तसं आपण रडायला लागलो हे सगळं खरं आहे, अजून आपल्याला सांगणारी आई भेटलेली नाही. गुरुमाऊली. काय हां, ती ताई म्हणजे संत, गुरु भेटले पाहिजे. ते गुरूंच्या मुखातून आईच्या मुखातून ऐकल्यावर त्याला पटलं, रडायचं थांबलं. तसं आपण हे पैसाच आहे, गाडी म्हणजे खोटा पैसा, बंगला म्हणजे खोटा पैसा. हां, पण तसं सांगणार अजून कोणी भेटलं नाही ना. ते जेव्हा सांगेल तेव्हा पटेल, मग आपण ते त्याच्या नादाला लागणार नाही बरं का. हां, म्हणून खोट्याची निवृत्ती ज्ञानाने होते, खऱ्याची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. तेव्हा त्याचं म्हणणं आहे बंद हा खरा आहे, खोटा नाही आहे. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आत्म्याचे ठिकाणी अहंकारादी बंद अध्यासरूप नाही, तो भ्रम नाही आहे. हां, तो खरा आहे. कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काही कारणे असतात. कारण समुदायास सामुग्री म्हणतात. तेव्हा ते असा अध्यास घडतो म्हणजे ते एकाएकी घडत नाही, त्या घडण्याच्या मागं काही कारणं आहेत. त्यांनी कारणाची यादी दिल्या, कारणाची यादी दिल्या बरं का. हां, आता ती कारणाची यादी ऐकल्याशिवाय आपल्याला ते खरं आहे ते पटणार नाही ना, ते समजून घ्यायला पाहिजे ना. म्हणून तो हा अध्यास झाला, कार्याचा अध्यास झाला ना, तुम्ही म्हणता ना, तो कसा झाला तो आपल्याला सांगतोय बरं का. त्याला काय कारण आहे, काय काय घडलीत. कार्याध्यासाची सामुग्री सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार बरं का. 1, 2, 3 प्रकारचा दोष म्हणजे प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे. या सामुग्री वाचून अध्यास घडणार नाही. अध्यासाचे लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणुपुरुष वगैरे आहेत. तो काय म्हणतो, कार्याध्यास आपल्याला कार्याचा अध्यास होतो ना, भ्रम होतो ना, कधी होतो, त्यांनी काही कारण सांगू शकतो. ते एकाएकी होत नाही, त्या होण्याच्या मागं काही कारण आहेत म्हणतोय तो. होण्याच्या मागं कारण आहेत म्हणून त्याने पहिला कारण सांगितलं, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सत्य ज्ञान वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आपल्याला ज्यावेळी भ्रम होतो त्यावेळी तो पदार्थ आपण पूर्वी कधीतरी पाहिलेला असतो पाहिजे. तो पदार्थ पूर्वी कधीतरी पाहिलेला असला पाहिजे आणि त्या पदार्थाचे सत्य रूपाने संस्कार झालेले असतात म्हणतो त्या अंतःकरणावरती. अंतःकरणावरती संस्कार झालेले आहेत. हां, त्या संस्काराशिवाय तो भ्रम होत नाही असं त्याने पहिलं कारण सांगितलं. पहिलं कारण सांगितलं. हां, आता आपल्याला दोरीवरती सर्प भासला म्हणजे याच्या आधी तुम्ही कुठं सर्प पाहिला आहे? ज्यांनी कधीच सर्प पाहिला नाही, दोरीवरती सर्प भासला तर भ्रम होईल का? बरोबर आहे की नाही? बघा त्यांनी पटवून दिले आपल्याला, त्याने पटवून दिले. हां, तुम्ही सर्पच आयुष्यात पाहिला नाही आणि दोरीला सर्प बनायला लागला, तुम्हाला भ्रम व्हायचा संबंधच येत नाही ना. ज्या अर्थी तुम्हाला दोरीवरती सर्पाचा भ्रम झाला त्या अर्थी तुम्ही सत्य सर्प पाहिलेला आहे. सत्य सर्प. हां, म्हणून त्यांनी इथं शब्द वापरला आहे, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. ते संस्कार तुमच्या अंतःकरणावरती आहे, तुमच्या मनावरती आहे, तुमच्या बुद्धीवरती आहे, तुमच्या चित्तावरती आहेत. सगळं एकच आहे, पण 4 शब्द वापरतो म्हणून 4 तुम्हाला वापरून दाखवले. ते संस्कार आहेत. ते संस्कार असल्याशिवाय तुम्हाला तिथं भ्रम होणं शक्यच नाही. मग ते संस्कार सत्य आहेत का असत्य आहेत? हां, मग संस्कार जर सत्य आहे तर तिथं निर्माण झालेला भ्रम तो सत्य मानायचा का असत्य मानायचा? संस्कार सत्य आहेत का नाही? तुम्ही पाहिलेला पूर्वीचा सर्प सत्य आहे का नाही? म्हणून त्यांनी सांगितलं पहिला दृष्टांत रज्जू सर्प आहे. त्यात आणखी त्यांनी दोष सांगितला, 3 प्रकारचा दोष, प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. प्रमाता म्हणजे पाहणारा, कधी कधी पाहणाऱ्याच्या दृष्टीत दोष असतो असं तो म्हणतोय. कधी कधी पाहण्याची जी क्रिया केली जाते प्रमाण,
त्या साधनामध्ये दोष असतो. आणि कधी कधी प्रमेय म्हणजे वस्तू, कधी कधी वस्तूत दोष असतो. हे 3 दोष असतात बरं का. कधी पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे, त्याला प्रमाता म्हणतात. पाहणारा प्रमाता. हा, पाण्याची जी क्रिया केली जाते त्याला प्रमाण, आणि जी वस्तू पाहिली जाते त्याला प्रमेय. प्रमाण, प्रमाता, प्रमाण, प्रमेय. पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रमाण, प्रमेय, प्रमाता ही त्रिपुटी आहे. ह्या त्रिपुटीशिवाय भ्रम होत नाही. आणि त्रिपुटीमध्ये दोष आहे म्हणतोय तो. पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे. त्याला प्रसिद्ध उदाहरण आहे कावेळीचं. ज्या माणसाला कावेळ झाली त्याच्या त्या डोळ्यावरती पडत येतं पिवळं, आणि त्यासमोर जर पांढरा कपडा आणला तर तो म्हणतो पिवळा. आता कपड्यात दोष आहे का पाहणाऱ्यात दोष आहे? इथं प्रमातामध्ये दोष झाला बरं का. प्रमातामध्ये दोष झाला. हां, लक्षात आलं. आता दुसरं तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही गाडी घेतली, नवीन मोटरसायकल आणली, आणि मोटरसायकल आणली आणि गाडीत चालू होईना. गाडीत चालू होणार. पेट्रोलच्या टाकीतून ते मशीनला पेट्रोल जाण्याकरता पाईप असते. त्या पाईपीमध्ये होता कचरा. ती पाईप म्हणजे प्रमाण. हां, त्या पेट्रोलच्या टाकीतून इंजिनला पेट्रोल जाण्याकरता जी पाईप असते, हां, पेट्रोल ते म्हणते अहो आत्ता चांगलं पेट्रोल भरलं, नेहमी तिथं भरतोय तिथं, म्हणजे पेट्रोल शुद्ध आहे. हां, गाडी नवी कोरी आहे हो, इंजिन अजून खोललं सुद्धा नाही, अजून 2 महिने सुद्धा झाले नाहीत, इंजिनही चांगलं आहे, पण मधली जी पाईप आहे त्यात कचरा बसला. दोष कुठला आला? प्रमाणाचा. लक्षात आलं. हां, पहिला प्रमाता दोष, दुसरा प्रमाण दोष. हां, कधी प्रमात्यात दोष असतो तर कधी प्रमाणामध्ये दोष असतो, तर कधी कधी प्रमेयामध्ये दोष असतो. त्या पदार्थामध्येच दोष असतो, पदार्थामध्येच दोष असतो. त्याला उदाहरण काय? पदार्थामध्ये दोष असेल उदाहरण काय? हो, साधं सोपं आहे. अनेक उदाहरण देता येतील. हां, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं का आला? काय नाही म्हणले, पोट दुखायला लागले. म्हणले पोट दुखायला आहे? म्हणजे खाण्यात काय बदल झाला आहे? हो हो, दुपारी पदार्थ खाल्लाय अमका अमका. हां, मग त्या पदार्थात काहीतरी दोष आहे. पदार्थात अचानक तुमची तब्येत, रोज तुम्ही जेवताय, रोज खाताय पिताय, हां, पण एखादा पदार्थ न खाणारा तुम्ही पदार्थ खाल्ला, त्या पदार्थात दोष असल्यामुळे तुमचं पोट बिघडलं. तुमचं पोट चांगलंच आहे, तुमचं पोट चांगलंच आहे, पण त्या पदार्थामुळं पोट बिघडलं. पदार्थामुळं म्हणजे त्या पदार्थाच्या ठिकाणी दोष आहे, म्हणजे प्रमेयच्या ठिकाणी दोष आहे. हां, म्हणून प्रमाता, प्रमाण, प्रमेय हे पाठ करून ठेवा. विसरायचं नाही कधी. हां, हे तीन प्रकारचे दोष सांगितले बरं का. प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. हां, आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही असेल तर कार्यादास संभवतो बरं का. हे दोष असतील तर कार्याध्यास संभवतो, हे दोष नसेल तर कार्याध्यास संभवत नाही. या सामुग्री वाचून अध्यास घडणार नाही. अध्यासाचे लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प, आपण त्याचा विचार केला. दुसरा शुक्ती रजत, तिथेही सत्य ज्ञानाचा संस्कार आहे. रजत म्हणजे चांदी. रजत म्हणजे तुम्ही चांदी कधी बघितलीच नाही आणि तुम्हाला शिंपल्यावरती चांदीचा भ्रम झाला, असं कधी घडू शकतच नाही. का? चांदी चकाकते. हां, असा प्रकाश पडला की चकाकते.
आणि शिंपलंसुद्धा प्रकाश पडला की चकाकते. मग तुमच्यावरती शिंपल्याचे संस्कार आहेत का चांदीच्या पत्र्याचे संस्कार आहेत? हां, चांदीवरती प्रकाश पडला की चकाकतं. म्हणजे चांदी सत्य आहे, ते तुमच्या अंतःकरणावरती संस्कार आहेत. आणि ते संस्कार असल्यामुळे तुम्हाला त्या शिंपल्याच्या ठिकाणी रजताचा भ्रम झाला. म्हणजे काय झालं? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. दुसरा दृष्टांत दिला त्यांनी. तिसरा दृष्टांत दिला स्थाणू पुरुष. स्थाणू म्हणजे झाडाचा बुडका. हां हां, रस्त्याने जाताना तुम्ही पहिले एखादं झाड तोडलेलं असतं. हां, ते 2.5-3 फुटाचं एवढंच असतंय. हां, आणि त्या अंधारात कधी मंद अंधारात कधी माणूस उभा आहे असं दिसतोय बरं का. म्हणजे खऱ्या माणसाचे तुमच्यावरती पहिल्यांदा संस्कार आहेत. माणूस एवढ्या उंचीचा आहे, तो धिप्पाड आहे, काळ्या रंगाचा आहे, तसाच दिसतोय बरं का तो. हां, त्या स्थाणूच्या ठिकाणी तुम्हाला पुरुषाचा भ्रम झाला. म्हणजे पुरुष आधी बघितलेला आहे. पुरुष आधी हां, म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत बरं का. हे असल्याशिवाय भ्रम होत. म्हणजे सत्य वस्तूचं ज्ञान असल्याशिवाय, त्या ज्ञानाचे संस्कार असल्याशिवाय भ्रम होत नाही. पटलं? वगैरे असे दृष्टांत दिलेले. जगतात ज्याचे सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजे रूपे पाहिले असेल, त्यासच रज्जूवरती म्हणजे दोरीवरती सर्पाचा किंवा शिंपीवरती रुपयाचा अध्यास वा भ्रम होतो. बरोबर आहे? हां, ते सत्य संस्कार असेल तरच भ्रम होतो, नसेल तर होत नाही. तेव्हा सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतःकरणात असेल, त्यासच रज्जू सर्पाचा अध्यास होईल. ज्याने आयुष्यात सर्प बघितलाच नाही त्याला तिथं दिसणारच नाही. हां, दिसणारच नाही. आता लहान मूल खेळालंय, लहान मुलाच्या जवळ त्याच्या अंगावरती सर्पाला, त्याला सर्प वाटणं का? त्याला सर्पाचं ज्ञानच नाही आहे. सर्पाचं बघणारी माणसं हवा हवा सर्प सर्प, त्याला त्या पोराला काहीच नाही हो. ते खेळतंय आनंदाने, त्या आनंदाने की, पण पाहणाऱ्याला घाम फुटलेला असतोय. आता काय खरं नाही त्या पोरग्याचं. आमचा हा उपेंद्र अंगणवाडीत शाळेला चालला होता. पळत चालला होता बरं का. आणि पळत चालला आणि तिकडून मुठीच्या मुठी धामीन आली, अशी एवढी लांब मुठी. हां, आणि ते पळत चाललं जाता बरोबर त्याच्यावरती पाय पडला. पाय पडल्यानंतर त्याच्या पायाला ती विटोळं घातल्या, निघून गेली. ते उठलं आणि पुन्हा निघालं चालत. आम्ही घाबरलो ना, घाम माझ्या अंगाला. म्हणजे काय आता काय खरं? हां, प्रत्यक्ष धामिनीवरती पाय ठेवला, त्या पोरग्याला घाम नाही पण बघणाऱ्याला घाम. मी घाबरून गेलो होडा, न सांगण्याच्या पलीकडे. पण त्याला त्याचं का? त्याच्यावरती संस्कारच नाही. त्याच्यावरती संस्कार नाही. म्हणजे सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असेल तर भ्रम होतो, नाहीतर भ्रम होत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात सत्य सर्पाचा, रुपयाचा किंवा सत्य पुरुष ज्ञानाचा संस्कार असेल, त्यासच शिंपीवरती रुपयाचा किंवा स्थानूवर म्हणजे झाडाच्या खोडावर पुरुषाचा अध्यास होईल. सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नसेल तर अध्यास होणार नाही. आत्म्यावर अहंकारादिबंध अध्यस्त म्हणावयाचा असेल तर अहंकारादिबंध कोठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असता, तर अहंकारादिबंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत असे म्हणणे कदाचित संयुक्तिक झाले असते. पण अडचण ही आहे की वेदांत मतात आत्म्याशिवाय केव्हाच आणि काहीच सत्य नाही, आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार तर अध्यासाचे कारण आहे. बंध कोठेच सत्य नसल्यामुळे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच असंभव आहे. हां, म्हणून बंध अध्यस्त म्हणणे संभवत नाही. बरं का? हां, त्याचं म्हणणं आहे सत्य संस्कार असावे लागतात. त्यार्थी आपल्याला अध्यास झाला, त्यार्थी आपल्याला त्या सर्पाचे संस्कार आहेत. तसं या बंध तुम्ही मानताय ना, त्यार्थी त्याचे पूर्वीचे काहीतरी सत्याचे संस्कार आपल्या अंतःकरणावरती आहेत.
आपल्या अंतःकरणावरती आहेत आणि अंतःकरणावरती असल्यावर त्याला सत्य मानावं लागेल. त्याला तुम्ही भ्रम मानताय कसं? तेव्हा हे असंभव आहे. बरोबर आहे की नाही? हां, पटलं म्हणजे हेच कीर्तनात सांगायचं. हां, कारण पूर्वी सत्य पाहिलेला सर्प होता म्हणून तुम्हाला तिथं भासला. पूर्वी तुम्ही ते रजत पाहिलं होतं म्हणून शिंपल्याच्या ठिकाणी बसला. पुरुष पाहिला होता म्हणून त्या झाडाच्या खोडा ठिकाणी बसला. ज्या अर्थी तुम्हाला तो बंद भासतो त्या अर्थी तो खरा आहे. तो खरा आहे. तेव्हा खरा असल्यामुळं तुम्ही जो अध्यस्त म्हणून मानता तो अध्यस्त म्हणजे कार्याध्यास. बंद म्हणजे कार्य. हां, ते म्हणतो कार्याध्यासाचा असंभव आहे, होऊ शकत नाही म्हणतो तो. पटवून दिलं बरं का ते. हां, म्हणून पूर्वपक्षाचं मत आहे पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव, कारण ते सत्यच आहे. तेव्हा इथं अध्यास होणं संभवनीय नाही, असंभव आहे. तुम्ही म्हणता ते असंभव आहे, तो आपल्यालाच असंभव होतं. आम्ही म्हणतो तुझं म्हणणं असंभव आहे. तुझं बोलणं असंभव आहे, तो आपल्यालाच आपलं ज्ञान घेऊन आपल्याला सांगतोय असंभव आहे बरं का. म्हणून संभवत नाही. शिवाय दोषत्रयही संभवत नाहीत. दोषत्रयात प्रमाता, प्रमाण, प्रमेय हे 3 दोष येतात. त्यापैकी प्रथम प्रमेय दोषाचा असंभव सांगतो. थांबेव इथं. हां हां, ते तो पटवून देतो आणि आपल्याला सांगतो हे सुद्धा असंभवच आहे. हे सुद्धा असंभव आहे. त्याचा विचार आपण पुढच्या पाठात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.